किचनमध्ये आज आपण इथे मस्त असे टिक्की बनवणार आहोत। हॅलो, द स्पायसी कढई किचनमध्ये आज आपण इथे मस्त असे टेस्टी कटलेट बनवणार आहोत। आणि जसे हे तेलामध्ये फ्राय होता ना, ह्याच्यामधली कोथिंबीर आणि पालक, वाव, खूप छान लागते अशी टेस्टला। चला तर मग असे मस्त टेस्टी कटलेटला लगेच सुरुवात करूया। इथे मी एक छोटी वाटी भरून पोहे घेतलेले। आता आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकून हे स्वच्छ धुवून घेणार आहोत। पाणी टाकल्यानंतर हे स्वच्छ धुवून घ्यायचे आपल्याला। आता इथे पोहे ना मी थोडंसं इथे पाणी ठेवलेले, जे आपण रेग्युलर पोहे बनवतो ना ते पूर्ण पाणी काढून घेतो, इथे किंचित पाणी ठेवलेले। इथे पोहे छान भिजल्यानंतर अर्धा चमचा इथे हळद ॲड केलेली आहे। त्यानंतर इथे अर्धा चमचा जिरे ॲड केलेले, अर्धा चमचा ओवा ॲड केलेला आहे। त्यानंतर इथे लाल तिखट एक चमचा भरून ॲड केलेलं आहे। हवं तर तुम्ही इथे हिरवी मिरची कट करून टाकली तरी चालेल। त्यानंतर इथे गरम मसाला एक छोटा चमचा ॲड केलेला आहे। चवीनुसार इथे मीठ टाकून घ्यायचं आहे। आता इथे मी एक शिमला मिरची ती पण ॲड केलेली आहे। शिमला मिरची इथे तुम्ही किसून टाकली तरी चालेल, मी इथे बारीक कट करून घेतली ती ॲड केलेली। कांदा टाकला इथे बारीक चिरून एक। त्यानंतर इथे कोथिंबीर ॲड करायची। इथे आपण मेन म्हणजे पालक इथे धुवून घेतलेली आधी, त्यानंतर चिरलेली पालक पण इथे ॲड करायची, कारण आपण इथे पोहे पालक कटलेट बनवणार आहोत। आता ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा आमचूर पावडर ॲड केलेली, त्याच्यामुळे आपले कटलेट अधिक टेस्टी लागतात। आणि इथे सर्व साहित्य ॲड केल्यानंतर इथे मी एक छोटा बटाटा उकडून घेतलेला आहे, तो आता इथे मी किसून ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे। आता आपण इथे सर्व साहित्य ॲड केलेले आहे। आता आपण हे छान मिक्स करून घ्यायचे आणि याचा घट्ट गोळा तयार करायचे, ज्याप्रमाणे आपण कणिक भिजवतो ना त्याप्रमाणे। हे बघा इथे असं मळून घेतलेलं आहे। इथे काय पाणी वगैरे टाकायची काहीच गरज नसते। इथे पोहे आणि बटाटा त्यामुळेच हे छान असं मळलं जातं। तरी तुम्हाला काय वाटलं की आपले मळलं जात नाही आहे, तर तुम्ही इथे एक चमचा डाळीचं पीठ ॲड केलं तरी चालेल, पण डाळीचं पीठ पण इथे टाकायची काहीच गरज नसते, छान असं मस्त मळलं जातं। हे बघा इथे मी असे एकसारखे थापून घेतलेले। बाकीचे पण हे कटलेट आहे ना, हे मी असेच आता इथे थापून घेणार आहे। हवं तर तुम्ही याला टिक्की म्हणलं तरी चालेल, खूप टेस्टी लागतं, नक्की ट्राय करून बघा तुम्ही। या पालक पोह्यामध्ये आपण जी पालक घातलेली नाही त्याच्यामुळे याची चव अप्रतिम लागते। आता इथे मी पॅन ठेवलेला आहे, तेल ॲड करणार आहे। 2-3 चमचे इथे तेल ॲड करायचं आहे। इथे आपण शॅलो फ्रायच करणार आहोत, तुम्हाला हवं तर तुम्ही इथे डीप फ्राय केले तरी चालेल। आता इथे थोडं तेल तापलं ना, इथे आपण सावकाश सोडून घ्यायचे, जेवढे बसेल तेवढेच सोडायचे। आपण इथे गॅस आहे ना मीडियमच ठेवायचा आहे। बरेच जण आहे ना इथे पोह्याचेच कटलेट बनवतात, पण तुम्ही इथे ना पोह्यामध्ये अशी पालक टाकून बघा, अतिशय टेस्टी लागतात। चव ना याची खूप छान लागते। अजून आपण इथे 1 मिनिट छान होऊन देऊया। हे आपले पालक भजी कशी लागतात तशी याची टेस्ट लागते। आता इथे झाले का आपण चेक करूया, सावकाश बघायचं। ह्याची साईड चेंज करताना पण इथे सावकाश करायची। हे बघा छान मस्त असा कलर आलेला आहे, फक्त हे चेंज करताना सावकाश करायचे असतात। आणि जसे हे तेलामध्ये फ्राय होता ना, ह्याच्यामधली कोथिंबीर आणि पालक, वाव, खूप छान लागते अशी टेस्टला। आता हे झाले, आपण काढून घेऊया आणि दुसरे इथे सोडून घेणार आहे। इथे दुसरेही तसेच सेम सोडून घ्यायचे। बनवणार ना तुम्ही असे पोहे पालक कटलेट, खायला अतिशय टेस्टी लागतात, नक्की ट्राय करा। तर इथे आपण पहिल्यापेक्षा अजून इथे कमी तेलाचा वापर केलेला आहे। पहिले कटलेट सोडले ना की काय होतं, पॅन पण तापलेला नसतो जास्त चांगला,
आणि पहिले थोडेसे चिकटले जातात पोह्यामुळे, नंतरच्या जी बॅच आपण सोडवतो ना दुसरी, ती छान होतात. एकदा इथे पॅन तवा काही असेल ना, ते छान सेट झालं ना की इथे नंतरचे कटलेट आहे ना मस्त होतात छान. हे बघा, त्याची सर्व बाजू पण इथे छान भाजल्या जातात. हे बघा बघा इथे छान मस्त असे खरपूस भाजले गेलेले. 2-3 चमचेच आपण इथे तेल ॲड केलं होतं, ते पूर्ण आता ह्याच्यामध्ये छान मस्त फ्राय झालेले. आता आपण हे काढून घेऊया आणि पुढचेही सर्व कटलेट मी असेच बनवून घेणार आहे. तुम्हाला जर ही माझी कटलेटची रेसिपी आवडली असेल पोहे आणि पालकची, तर पटकन लाईक करून घ्या. चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा की तेही असे पालक आणि पोह्याचे कटलेट बनवून खातील. आणि हो, माझ्या जर रेसिपी तुम्हाला आवडत असेल ना, तर चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल ना, तर पटकन सबस्क्राईब करून घ्या की जेणेकरून मी पुढचे व्हिडिओ टाकेल ना, ते तुम्हाला नक्की बघायला मिळेल. आता हे झाले, आपण काढून घेऊया. अशीच परफेक्ट इथे फ्राय करून घ्यायचे आणि अशीच एक छान रेसिपी घेऊन नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय.